अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांच्या शाही बडदास्तीची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेत। अटकेत असलेल्या कदमांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची दृश्य दिसून आली होती। बीडमधील विश्रामगृहात कदमांची शाही व्यवस्था ठेवली जात असल्याचंही या व्हिज्युअल्समध्ये दिसून आलं होतं। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, रमेश कदम यांचे आदेश देण्यात आलेले आहेत, काय अधिक माहिती आहे? रमेश कदम याला ज्या प्रकारे ट्रीटमेंट देण्यात आली होती, रमेश कदम कुठल्या ना कुठल्या प्रकारे वादाच्या भोवरात सापडल्याचं गेल्या काही दिवसातील विविध प्रकरणांवरून आपल्याला बघायला मिळालं आणि ज्या निमित्ताने बीड पोलीस आणि तिथे त्यांना ज्या प्रकारची ट्रीटमेंट मिळाली हा विषय गृह विभागानं गंभीरपणे घेतलेला आहे आणि म्हणूनच गृह विभागाचे प्रमुख हे खातं मुख्यमंत्र्यांकडेच आहे। तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत याच्यात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। यामध्ये रमेश कदम यांना अशा प्रकारची ट्रीटमेंट कशी मिळाली, बीड पोलिसांमध्ये कोण कोण या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे, कोण कोण या प्रकरणामध्ये सामील आहे, तसंच रुग्णालयातील डॉक्टर या संदर्भात कसे संबंधित आहेत, या सर्व प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्याच्यामुळे बीड मधली ही घटना व घटनेचे पडसाद हे राज्यभर उमटत असताना कळते, त्याच्यावर या संदर्भात टीका होत असताना थेट मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आता लक्ष घातलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अमित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। बीडमधील विश्रामगृहात कदमांची शाही व्यवस्था बर्दास्त कशी ठेवली जाते याची दृश्य झी24 तासनं प्रसारित केली होती। या संदर्भातली बातमी झी24 तासनं प्रसारित केली होती। आता झी24 तासच्या या बातमीनंतर रमेश कदमांच्या या शाही बर्दास्तीची थेट मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत। बीडच्या शासकीय विश्रामगृहात रमेश कदम हे कसे शाही बर्दास्तीत राहत होते, तिथं त्यांची विश्रांती कशी सुरू होती हे सारं या दृश्यांमधून स्पष्ट होत होतं। आता या शाही बर्दास्तीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। बीडमधील विश्रामगृहात त्यांची व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट आढळून आलेली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।